दिनांक 16 जानेवारी रोजी उद्योग भवन नागपूर या ठिकाणी MIDCच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांसोबत अधिकृत बैठक पार पडली। या बैठकीत सावनेर येथील नवीन MIDC तसेच कळमेश्वर ब्राह्मणी येथील MIDC विस्तारीकरणासंदर्भात विस्तृत चर्चा झाली। कळमेश्वर ब्राह्मणी येथील MIDCला लागून असलेला नाला ग्रामपंचायत वरोडा येथून जातो। या नाल्यात MIDCचे दूषित पाणी सोडले जाते, त्यामुळे गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी दूषित झाल्या आहेत। त्यामुळे मासोळ्या आणि जनावरे मृत्युमुखी पडत आहेत। शिवाय पाण्यात क्षार जमा होऊन गावात आरोग्य समस्या उद्भवल्या आहेत। त्यामुळे सदर प्रकरणात लवकरात लवकर उपाययोजना करण्यात याव्यात आणि MIDCच्या विस्तारीकरणावर विचार करण्यात यावा। या मुद्द्यांवर आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख आणि प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सखोल चर्चा करण्यात आली। यावर लवकरच उपाययोजना करण्याचे आश्वासन यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहे। प्रतिनिधी मंगेश उराणे, NTV न्यूज मराठी, नागपूर।